आकाशाचा शेंडा कमळ निराळे, त्यासी चार धळे शोभताती. आवट हात अंगुष्ठ दुसरे, पूर्वार्ध मसुरे प्रमाण होय. रक्तश्वेत श्याम निळवर्ण आहे, पीत केशर ते माजितेत. तयाचा मकरंद शरीराते शुद्ध, ब्रह्मादिका बोध हाची झाला. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती प्रसादे, निज रूप गोविंद जनी पाहले. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग त्यातला श्लोक क्रमांक 10 आणि माऊलींनी या श्लोकवर ज्ञानेश्वरीमध्ये 8व्या अध्यायात 92 क्रमांकाच्या ओवीनं केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. प्रयाणकाले मनसाचलेन, भक्त्या युक्तो योग बलेन चैवो, भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक, सतम परम पुरुषम मुपैति दिव्यम. अर्थात भगवंताची प्राप्ती करून घेणं हे आपल्या या मानवी जीवनात आल्याचं अंतिम साध्य आहे महाराज. या साध्याची प्राप्ती करण्याकरता भलाही साधनं वेगवेगळे असतील, वेगवेगळे संप्रदाय असतील, परंतु त्या सर्वांचा उद्देश एकच आहे की भगवत धामाची प्राप्ती करून घ्यावी. आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम, सर्वदेवो नमस्कारः केशवम प्रति गच्छति. संप्रदाय कोणता आहे हा महत्त्वाचा नाही महाराज. आकाशातून पडणारं पाणी ते डोंगरावरही पडतं, नदीच्या पात्रात पडतं, एखाद्या विहिरीत पडतं, खड्ड्यात पडतं, रस्त्यावर पडतं, छतावर पडतं. ते कुठं का पडना, परंतु शेवटी समुद्राच्या ठिकाणी जाऊन मिळतं. तसं भगवंत प्राप्तीचे मार्ग वेगवेगळे असतील, परंतु सगळ्यांचा उद्देश मात्र एकच आहे, ती म्हणजे भगवंताची प्राप्ती करून घ्यावी. परंतु मायेच्या प्रभावाखाली आल्यामुळं आम्ही हे मान्यच करत नाही महाराज की भगवंत प्राप्ती हे अंतिम ध्येय आहे. खाओ पिओ बस ऐश करो, आसुरी वृत्तीनं आमचा जगण्याकरचा कल आहे महाराज. अपरस्पर संभूतं किमन्यत काम हेतुकम. भगवंताचा या ठिकाणी काय संबंध आहे? मी कमवलं, माझ्यात सामर्थ्य आहे, माझ्यात बळ आहे, अशा अहम भावामध्ये मी 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 या भावामध्येच आम्ही जीवन जगत असतो महाराज. युद्ध संपल्यानंतर प्रभू रामचंद्र जेव्हा अयोध्येला परत आले त्यावेळेस कौशल्या माता म्हणते की मारलंस का, रावणाला मारून टाकलंस का? भगवंत म्हणतात, माते मी त्याला नाही मारलं. त्या जो विश्वपराक्रमी होता, सर्व देवदेवतांचा विजेता होता, सर्व देव त्याच्या दिमतीला होते, शास्त्रशुद्ध पंडित होता, तपस्वी होता, योगी होता आणि लंकाधिपती होता. स्वर्णची लंका त्याचं राज्य होतं. त्याला मी नाही मारलं, त्याला मी न मारलं. त्याचा जो अहम होता, मी मी मी, त्या अहम भावानं त्याचा नाश झाला. म्हणून अति सर्वत्र वर्जयते. रावणो ती मदा नष्टा. अतिशय उन्मत्त झाल्यामुळं, त्याचा अतिरेक झाल्यामुळं रावणाचा नाश झाला महाराज. मग आम्हाला हे कळत नाही का की भगवंताचीच प्राप्ती हे अंतिम साध्य आहे? कळतं,
कळत नाही असं नाही महाराज, परंतु आम्ही ते मान्य करत नाही आणि त्याला कारण माया आहे. बरं, ही माया, तिचं प्रभुत्व हे आम्हाला सगळं कळतं आणि ते कळलं म्हणूनच परमार्थाकडे आम्ही वळलो महाराज. परमार्थाकडे येण्याचं कारणच ते आहे की मायेचा प्रभाव कडला अंतिम ध्येयाप्रती जाण्याकरता ही सतत अडथळा करते, याचं ज्ञान झालं म्हणून परमार्थाकडे वृत्ती वळाली. आणि मग आता हा इकडे परत येण्याचे लक्षण नाही असं समजून मग माया आपला फास सैल करते महाराज. तिनं आवडलेला फास सैल केला हे खरं तर आपल्याला त्याच वेळेस लक्षात यायला पाहिजे ज्या वेळेस प्रपंचापेक्षा परमार्थामध्ये आम्ही जास्त रममान व्हायला लागलो, तीर्थाटन आवडायला लागलं, भजन कीर्तन आवडायला लागलं, श्रवणभक्ती आवडायला लागली. मोबाईल किंवा टी व्हीजवळ बसलं की धार्मिकच पाहावं, त्यात जास्त रस गोडी वाटायला लागली. अश्लील गाणे किंवा अश्लील धारावाहिक, जे किती विडंबन महाराज संस्कृतीचं, जे आपल्या संस्कृतीत नाही ते सगळ्या धारावाहिकाचं बघा तुम्ही, की घरातली जी गृहिणी असते तीच घराचा सर्वनाश करायला निघालेली असते. भारतीय नारी अशी नाही महाराज. लक्ष्मीचा दर्जा दिलेला आहे. घराचं विनाश तिनं स्वप्नात सुद्धा चिंतू शकत नाही. परंतु आज आम्ही सगळ्या धारावाहिक जर पाहिल्या तर सगळ्या धारावाहिकांचा सारांश हाच आहे की सुडानं पेटलेली ती नारी आहे आणि ती बदला घेते आहे. आणि आम्ही सहकुटुंब ते पाहत बसलो आहे महाराज. ज्या दिवशी या धारावाहिकवर आमचं लक्ष त्यापासून अलिप्त होईल, त्या धारावाहिक आम्हाला नकोशा वाटतील, ती गाणी आम्हाला नकोशे वाटतील आणि छानपैकी आस्थावर चाललेलं हरिकथा किंवा सकाळी लागलेलं कीर्तन मालिका, यामध्ये नाचू कीर्तनाचे रंगी, अशा कार्यक्रमामध्ये जेव्हा आम्ही रममान व्हायला लागू किंवा मंदिराच्या रस्त्यानं आम्ही जाऊ, मंदिरात भगवंताचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी विसावणं, तीर्थाटन करणं, वाऱ्या करणं, यामध्ये जेव्हा आम्हाला सारस्य वाटायला लागेल, त्यात रस वाटायला लागेल, त्यात गोडी वाटायला लागेल, समजायचं मायेनं आमच्यापासून आता फारकत घ्यायचं ठरवलं, मायेनं तिचा फासा सैल केला, हे त्याचं लक्षण आहे महाराज. जोपर्यंत विषयाकडे आम्ही आकृष्ट आहोत, विषयाकडे आकर्षित होत आहोत, विषयासक्त आहोत, तोपर्यंत माया आपलं काम करते. कारण तीच तर परीक्षा आहे. भगवंताची निर्मिती ही त्याच्याकरताच आहे की जीवाला जी दिलेली संधी आहे, योगियांची योनी, पुरुषांची योनी म्हणजे पुरुष जन्म म्हणजे योगियांची योनी आहे महाराज. ही योनी प्राप्त करून देऊन सुद्धा हा योग मार्गाला जातो आहे की नाही, का अजूनही आहार निद्रा भयमैथून यामध्येच फिरतो आहे इतर प्राण्याप्रमाणे, ही परीक्षा भगवंत या मानवी देहामधल्या जीवांची करत असतो महाराज. हे आम्हाला कळालं पाहिजे. आणि हे ज्या क्षणी कळल तो क्षण किंवा तो दिवस म्हणजे आमचा खऱ्या अर्थानं जन्मदिवस आहे. त्यावेळेस आम्हाला मानवी जीवनाचा महत्त्व कळालं. परिसवा सव्यसाची मूर्ती लाहोनी देहाची, खंती कृती कर्माची ते गावंडे गा. खंत व्यक्त करतात माऊली की इतका अमूल्य असा देह परमात्म्यानं दिलेला असताना सुद्धा आम्ही त्या परमात्म्याची प्राप्ती करून न घेता विषयाकडे पडत सुटलेलो आहे. हाय रे दैवा म्हणायची वेळ आलेली आहे महाराज. परंतु तीच वृत्ती, हीची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. संसारापेक्षा परमार्थामध्ये आम्ही जेव्हा जास्त वेळ घालवायला लागू, प्रपंचापेक्षा जेव्हा परमार्थामध्ये आमच्या ठिकाणी आवड जास्त प्रमाणात निर्माण होईल, परमार्थाचं पार्ट ज्यावेळेस जड होईल, त्यावेळेस समजायचं की आता खऱ्या अर्थानं आम्ही जन्माला आलो. आणि ज्या क्षणाला, ज्या दिवशी ही उपरीती झाली, तो दिवस खरा आमचा जन्मदिवस आहे. खरा जन्म त्या क्षणापासून आमचा सुरू झालेला आहे महाराज.
आणि तो जन्मदिवस आम्ही साजरा करायला पाहिजे. आम्ही जन्मदिवस साजरा करतो या पृथ्वीवर प्रगट झालेल्याचा. वास्तविक तो घट दिवस आहे हो, तो जन्मदिवस नाहीच आहे. 95 वर्षाचं आयुष्य लिहिलेलं असेल आणि 70मध्ये जर असेल तर फक्त 25च राहिले. 70 वर्षाचं झालं म्हणजे 70 वर्ष वाया गेले. पुढचा 71वा उजाडला म्हणजे आणखी 1 वर्षानं आयुष्य घटलं. घट दिवस आहे तो खरा जन्मदिवस. ज्या ठिकाणी परमार्थाचे आम्हाला जाग येईल, पारमार्थिक जाग येईल, तो क्षण किंवा तो दिवस आमचा हा जन्मदिवस आहे आणि तो दिवस आम्ही साजरा करायला पाहिजे महाराज. करावी तातडी परमार्थाची, कारण कोणता क्षण अंतिम असेल सांगता येत नाही महाराज. म्हणून तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे वेगी जाय सुटोनिया धरोनी हृदया माझी हरी. पण आम्ही करतो उलटं, तातडी करतो परमार्थाची. त्याच्यावरही तुकोबारायांनी भाष्य केलेलं आहे की तुका म्हणे तेथे न चले तातडी प्राप्त घडी आल्या विना. हे प्रपंचाचं सूत्र आहे. तिथं घाई करून चालत नाही. नशिबात असेल त्याच वेळेस ते प्राप्त होईल आणि नसेल तर कदाचित ते मिळणारही नाही. हे सूत्र आम्हाला जीवनामध्ये उतरवता आलं पाहिजे महाराज. मग जीवनामध्ये नैराश्य आमच्या वाट्याला येत नाही. सगळे समाधान आणि सुख याचीच अनुभूती येते आणि हेच मोक्षाचं लक्षण आहे. म्हणून तातडी परमार्थाच्या ठिकाणी करायची. तातडी प्रपंचाच्या ठिकाणी करून उपयोग नाही. प्रपंच होणारच आहे, तुम्ही नाही केला तरी तो आपोआप होणार आहे. जन्माला आलं, तारुण्य मिळणार आहे, लग्न होणार आहे, मुलंबाळं होणार आहे, त्यांचं संगोपन होणार आहे, पालकत्व येणार आहे, वृद्धापकाळ, हे सगळं आपोआप येणार आहे. तुम्ही नको म्हणले तरी ते येणार आहे. परंतु परमार्थ मात्र करावा लागतो महाराज. आणि परमार्थ असा करावा की तो कळून यावा, तो परमात्मा आम्हाला समजावा. त्या परमात्म्याचं धामाची प्राप्ती करण्याकरता आम्हाला ओढ लागावी. इतक्या उच्च प्रतीचा तो परमार्थही असावा आणि प्रपंचही त्याला तशाच प्रकारच्या जोडीला जोड असावं महाराज. यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी 8वा अध्याय यामध्ये अक्षर ब्रह्मयोगमध्ये 92 क्रमांकाच्या वेळी म्हणतात, बाहेरी पद्मासन रचोनी उत्तराभिमुख बैसोणी जीवा सुखसुनी क्रमयोगाचे. आता साधना कशी करावी याची बैठकसुद्धा माऊलींनी वर्णन करून टाकलेले आहे महाराज. भगवंत अर्जुनाला सांगतात की बाहेर शरीराच्या ठिकाणी पद्मासन घालून बसावं, उत्तरेकडे तोंड करून करावं. अर्थात यामध्ये शास्त्र आहे महाराज. उत्तरेकडे शुद्ध अशी हवा उत्तरेच्या दिशेने येते आणि वृत्ती ही ताजी तजेली असते. त्या ठिकाणी आळस येत नाही. नाहीतर परमार्थ करायला लागलो, नेमकं जप करायला बसलो की आळस सुरू होतात महाराज. समजायचं अजून वृत्ती या ठिकाणी समरस झाली नाही. म्हणून चित्ताच्या ठिकाणी स्थिरता येण्याकरता आमची बैठकीची जागा हे सगळं काही नियोजनबद्ध असावं आणि अनुरूप असावं. म्हणून भगवंत सांगतात की बाहेरी पद्मासन रचोनी उत्तराभिमुख बैसोनी जीवा सुखसुनी क्रमयोगाचे. बाहेर शरीराच्या ठिकाणी पद्मासन घालून उत्तरेस तोंड करून बसून आणि योगाभ्यासाच्या क्रमात प्राप्त झालेलं सुख अर्थात अंतःकरणात साठवून आणि मग भगवंताचं चिंतन करावं. भगवंताशी नाड जीवाची जोडायची असेल तर बैठकीची जागा आणि बैठकीचा प्रकार हा चिंतना इतकाच किंवा भगवंताच्या नामस्मरणा इतकाच महत्त्वाचा आहे. म्हणून तर सोहळं वगैरे जे आहे की त्यावेळेस वृत्ती आमची निर्मळ होते की आता स्नान केलं, शुचिर्भूत झालो, आता जप करायला हरकत नाही. सोहळं नेसणं, शुचिर्भूत होणं म्हणजेच परमार्थ आहे असं नाही. परमार्थाचं ते एक अंग आहे. पण परमार्थाकरता वातावरण निर्मिती करता हे आवश्यक आहे. म्हणून भगवंत या ठिकाणी अर्जुनाला सांगतायत की बाहेरी पद्मासन रचोनी उत्तराभिमुख बैसोनी जीवा सुख सुनी क्रमयोगावे. आज याच ठिकाणी थांबूया.
रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.